महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अखेर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्त्यांचे उपोषण वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या आवाजाने मागे घेण्यात आले। श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट मुक्काम पोस्ट गुळवंच तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ट्रस्टच्या विरोधात उपोषणकर्ता श्री कारभारी सुखदेव सानप यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस होता। आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या आवाजाने आमचे प्रतिनिधी रामचंद्र ताठे व रमेश गिरी गोसावी यांनी उपोषणास बसलेले कारभारी सुखदेव सानप यांच्या उपोषणासाठी आणि त्यांना त्यांच्या उपोषणामधून न्याय मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत आणि त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले। माननीय जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून येथील उपोषण आपण किती दिवस बसलात तरी याचा काही फायदा होणार नाही, कारण तुमच्या जमिनीचा व्यवहार आणि त्या ट्रस्टीला मिळालेली संमती ही हायकोर्टाकडून मिळालेली आहे। त्यामुळे त्याचा अधिकार आमच्याकडे नसून तो अधिकार हायकोर्टाकडे आहे। त्यामुळे हे उपोषण तुर्तास आपण मागे घ्यावे आणि पुढील अपील ही आपण हायकोर्टाकडे करावी अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच तहसीलदार नाशिक यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाशी बोलताना सांगितले। आणि उपोषणकर्त्यांचे उपोषण हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून सोडविण्यात आले। त्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे आभार मानलेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाकरिता कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावी, प्रतिनिधी रामचंद्र ताठे यांचेही सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानलेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। नमस्कार, मी रामचंद्र ताठे, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया नाशिक जिल्हा उपसंपादक। या ठिकाणी एक उपोषणकर्ता श्री कारभारी सुखदेव सानप यांचं आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या माध्यमामधून त्यांचं उपोषण सोडविण्यात येत आहे। तर थोडक्यामध्ये त्यांना आपण स्वतः विचारू की आपलं उपोषण सुटतंय याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत। मी सकाळी 15 तारखेला उपोषणाला आलेलो होतो। दुपारून मला एक पेपर काढून आणि परत सांगितलं का तुम्ही 19 तारखेला या आणि आहे त्या परिस्थिती लावा। तर मी 19 पासून तर आज 10 दिवस झालेले आहे। जी प्रक्रिया साहेब देतील त्या पद्धतीने मी उपोषण सोडतोय। बरं, आता इथे जे तुम्ही उपोषणाला बसलेले होते, बसल्याच्या नंतर इथून तुम्हाला काय साहेबांनी सांगितलं? इथून काहीच आजपर्यंत सांगितलेलं नाही। म्हणजे तुमचा पाठपुरावा इथं होत नाही? हा पाठपुरावा नेमका कुठे होणार आहे? माता ते म्हणा पुढे जा तुम्ही तुमच्या हायकोर्टापर्यंत का? मग हायकोर्टापर्यंत तुम्हाला उपोषणाला बसण्यासाठी तुम्ही तिथं तयार आहात का? आहे ना। तुम्हाला तिथून न्याय मिळेल का? काय जो न्याय मिळेल ते मिळेल, तो तुम्हाला मान्य असेल? हो। धन्यवाद। या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी कार्यालयामधील तहसीलदार मॅडमांनी जे पाठवलेले अधिकारी लोक आहेत ते या ठिकाणी आज सानप साहेबांचं उपोषण सोडवित आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।